रामकृष्ण हरी. सर्व साधकांना साष्टांग प्रणाम दंडवत जय हरी. तर मित्रांनो, आज आपण कर्माचे प्रकार हे विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पाठीमागील जो आपण व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये कर्म फळ कसं देतं हे आपण पाहिलं आहोत. तर आता आपण कर्माचे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, कर्माचे या ठिकाणी 3 प्रकार मोडतात. 3 प्रकार कोणते? तर पहा, संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध असे 3 प्रकार ह्या ठिकाणी मोडतात. तर 3 प्रकार कोणते? तर प्रथम आपण संचित कर्म म्हणजे काय हे ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर संचित कर्म म्हणजे काय? तर पहा, हा जीव, ह्या जीवाला ज्यावेळेस मनुष्य देह प्राप्त होतो आणि मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर तो अज्ञानात राहून जे कर्म करतो, हे देहाला मी समजितो, देहापासून होणारं कर्म हे माझं असं समजून जे कर्म करतो, त्या कर्माचं एक फळ तयार होतं आणि मग ते संचितामध्ये साठतं. पण ते किती साठतं? तर असे अनेक जन्म आपण या मनुष्याचे घेतले आहे, अनेक. आणि त्या अनेक जन्माचं जे आपण काय कर्म करतो ते कर्माचं एक फळ तयार होतं आणि ते संचितात साठतं. याला म्हणायचं संचित कर्म. आता ते संचित कर्म किती असतं? तर पहा, उदाहरण म्हणून ते संचित कर्म असतं पर्वता एवढं. पर्वत एवढं संचित कर्माचा संचय. हे लक्षात आलं? आता पहा, आता आपण ह्या ठिकाणी प्रारब्ध म्हणजे काय समजून घेऊया. तर प्रारब्ध म्हणजे काय? तर त्या संचितामधून जे परिपक्व झालेलं कर्म आपण ह्या जन्मात भोगाय आणलं त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. आता संचित कर्म किती आहे? पर्वत एवढं. पण त्यातून आपण किती आणलं? एक साधारणतः गठोडभर, एक उदाहरण म्हणून समजण्यासाठी गठोडभर आणलं, त्याला म्हणायचं प्रारब्ध. आता हे प्रारब्ध आपण काय करतो? जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत ते आपल्याला ह्या ठिकाणी भोगावं लागतं, याला म्हणायचं प्रारब्ध. आता पहा, आपण आता क्रियामान कर्म म्हणजे काय समजून घेऊ. आता क्रियामान कर्म म्हणजे काय? तर आपल्याला हा मनुष्य देह ह्या ठिकाणी भेटला आणि मनुष्य देह भेटल्यानंतर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जे काय आपण कर्म करतो, मग त्या कर्म करतो, ह्या कर्माचा परत संचय तयार होतो, याला म्हणायचं क्रियामान कर्म. आणि मग हे क्रियामान कर्म काय होतं? परत संचितात जाऊन साठतं. अशी ही शृंखला ह्या ठिकाणी चालू राहते कर्माची. तर परत एकदा ऐका, संचित कर्म म्हणजे पर्वत एवढा मोठा ढीग, पण तो एका जन्माचा नाही, अनंत जन्माचा. जेवढे आपण इथून पाठीमागं मनुष्याचे जन्म घेतले त्या जन्मामध्ये जे काही कर्म केलं त्याचा संचय पर्वत एवढा. त्यातून जे आपण भोगायला आणलं गठोडभर, ते ह्या जन्मात भोगायला आणलं त्याला म्हणायचं प्रारब्ध. आणि ह्या जन्मात म्हणजे चालू जन्मामध्ये जे काही कर्म करतो त्याला म्हणायचं क्रियामान कर्म. अशी ह्या ठिकाणी कर्माची ह्या ठिकाणी शृंखला आहे. आणि पुढील व्हिडिओ मग ही शृंखला कशी बाद करायची, हे कर्माचं खंडन कसं करायचं, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला कळवा आणि चॅनलला लाईक करा, म्हणजे तुम्हाला असे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहायला भेटतील. जय हरी.